हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हे बघा, आपण या ब्लाऊजची मागच्या व्हिडिओमध्ये कटिंग बघितली होती. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे याची पूर्ण स्टिचिंग. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेवटी मी ब्लाऊज कसा तयार झाला आहे तो दाखवणार आहे. तर हे बघा, मी पहिले गळा कट केलेला नव्हता, तर मी आता गळा कट करून घेत आहे, जसा की राऊंड शेपमध्ये दिला होता आपण. आता जो पाठीमागचा आपला मेन कपडा आहे तो आपण उलटा ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला जसं अस्तर आहे तसं आपल्याला जसं आहे तसंच याच्यावर आपल्याला जोडून घ्यायचं आहे. जो आपला मेन कपडा आहे त्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने. तर गळा जोडतेवेळी लक्षात ठेवायचं आहे की गळ्याची जी रुंदी आहे आपली ती जास्त नाही झाली पाहिजे. हे बघा, इथे 5 इंच येत आहे, जे की गळ्याची रुंदी आपण 2.5 इंच घेतली आहे, तर इथे 5 इंच यायला पाहिजे. इथे आपल्याला जास्त जर झाली तर आपला गळा मोठा होतो अधिक आणि शोल्डर आपले उतरू शकते. त्यासाठी काय करायचं, गळा अस्तर जोडतेवेळी गळा व्यवस्थित बघून घ्यायचा आपल्याला आणि जेवढा आपण कटिंगमध्ये घेतला आहे तेवढाच आपला इथे जोडतेवेळी आला पाहिजे. तर हे बघा, आता इथे पूर्ण पाठीमागच्या भागाचं जे अस्तर आहे ते जोडून झाले आहे. हे बघा, इथे 5 इंचच आलेलं आहे गळ्याचं जे अंतर. आणि इथे आर्महोल राऊंड आपल्याला तयार 7.5 पाहिजे आहे. हे बघा, हे मापाचं ब्लाऊज आहे. तर ते पण आपल्याला एकदा चेक करून घ्यायचं आहे. जर कमी जास्त असेल तर आपल्याला ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तर आता इथे जो साईडचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी इथे कट करून घेत आहे. तर या पद्धतीने एकदम व्यवस्थित आपल्याला काटोकाट कट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला द्यायचं आहे पाठीमागचे टक्स. तर पाठीमागचे टक्स देण्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला 2 पद्धती आहेत, दोन्ही पण सेमच येतात. ते बघा, आपण जे 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी ठेवतो ते सोडून द्यायचं आणि मधात सेंटर आपल्या ब्लाऊजचं सेंटर काढायचं आणि बरोबर आपल्याला 1.5 इंच साईडला ठेवून असं मधोमध आपल्याला घ्यायचं आहे. आणि टक्ससाठी आपण जे 1 इंच घेतलं होतं एक्स्ट्राचं मार्जिन तेवढंच आपल्याला टक्समध्ये घ्यायचं आहे. आणि टक्सची जी उंची इथे घेतली आहे मी तिथे 5 इंच घेतली आहे. तर 5 इंचापेक्षा कमी घ्यायचं नाही आहे आपल्याला टक्स, कारण त्याने फिटिंग छान होते. हे बघा, किती छान टक्स बसला इथे. तर या पद्धतीने टक्स मारू शकता किंवा मग शोल्डर जे आपलं आहे ते बरोबर इथे असं फोल्ड करून घ्यायचं मधोमध आणि इथे मारून घ्यायचा टक्स या पद्धतीने. तर दोन्ही भागाला असं आपल्याला मार्जिन व्यवस्थित टाकून दोन्ही मोजून घ्यायचे आहे. आपल्याला एकसारखे टक्स आले पाहिजे. तर आता बघा काय बदल करायचा आहे. आता डीप नेक आहे हा आणि आपण इथे टक्स मारल्याच्या नंतर इथे बघा तिरकस गेला आहे हा भाग. तर इथे काय करायचं, आपल्याला अर्धा इंच क्रॉसमध्ये द्यायचं आहे. बघा, इथे सरळ टेप ठेवून बघितलं आपण तर इथपर्यंत टक्सपर्यंत बरोबर इथे क्रॉसमध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं येत आहे. तर हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित एक सरळ लाईनमध्ये आपल्याला कमरेचा भाग तयार करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला कमरपट्टी घ्यायची आहे. तर इथे मी अस्तरचा कपडा घेत आहे. आपल्याला 1 ते 1.5 इंचाची कमरपट्टी घ्यायची आहे. हे बघा, इथे 2 इंचाची आहे. साईडने मी थोडंसं कमी जास्त आहे कपडा तर कट करून घेत आहे. ही 1.5 इंचाची पट्टी तयार झाली आपली. तर टक्सचे दोन्ही जे भाग आहेत ते आपल्या दोन्ही अपोजिट साईडला असले पाहिजे. तसं काही नाही म्हणा, त्याचं एकसारखे बी असले तर पण दोन्ही थोडंसं फिनिशिंग छान दिसते. आता हे बघा, इथे अर्धा इंचावर एक्स्ट्रा मार्जिन होतं तिथे आपण घेतलं आहे पट्टी लावून बरोबर. आता वरच्या साईडला आपल्याला एक दाबटीप देऊन घ्यायची आहे या पद्धतीने. हे बघा, आणि आता इथे डबल फोल्ड करून आपल्याला पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे. इथे 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची आहे, कारण की आपल्याला हे शिलाई नंतर उसवून टाकायची आहे. आपल्याला याला हात शिलाई करायची आहे. तर हे बघा, साईडनं जे एक्स्ट्राचा कपडा होता तो इथे कट करून घेतला आहे. आता या पद्धतीने हे बघा, एकदम व्यवस्थित आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. तर आता आपण समोरचा भाग तयार करणार आहे. तर हे बघा, मी आता हे समोरचे भाग जे होते ते सर्व भागांना अस्तर जोडून घेतले आहे. आता बाही जोडून दाखवायचं तर काही काम नाही, कारण बाही पलटी करून घेता येते सर्वांनाच. आता हे बघा, पूर्ण भागाला मी अस्तर जोडून घेतला आहे.
आता आपण स्टिचिंग करू. तर त्याच्या अगोदर आपल्याला इथे दोन्ही भाग व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे, कारण की दोन्ही आपले एकसारखे नाही हो. कधी कधी काय होतं, दोन्ही भाग आपले एकाच भागाचे होतात, एकाच साईडचे. आता इथे जे आपण इथे टक्स पॉईंट घेतला होता आपला, तर तिथून आपल्याला मार्किंग पहिले कट केलं होतं मी तिथे छोटंसं, तिथे मार्किंग करून घेतलं आहे आणि तिथूनच प्रिन्सेस कटचा जे दोन्ही पार्ट आहेत ते जोडून घ्यायचे आहे. आता इथे धागा संपतला, ते बघा मी इथे धागा भरून घेतला आहे आणि दोन्ही भाग आपले बरोबर सेंटरपासूनच जोडून घ्यायचे आहे. खालच्या साईडला कोणता एक भाग कमी जास्त आला तर चालून जाते आणि वरच्या साईडला बी चालून जाणार, एक थोडा कमी जास्त आला तर. ते दोन्ही साईडला एक भाग कमी जास्त येणारच आहे, तर त्याचं बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं. इथे हे बघा, या पद्धतीने आपला जो पफ आहे तो इथे चांगला व्यवस्थित तयार झाला पाहिजे. आता जे इथे खालच्या साईडला एक्स्ट्रा चाललेलं आहे ते इथे आपल्याला कट करून सरळ करायचं आहे. आता आर्महोलमध्ये जर आपण समोरचा शेप दिलाच नव्हता, कारण की हे टक्स मारल्यानंतर इथे कमी जास्त होते, तर आपण काय करायचं, आर्महोलमध्ये टक्स द्यायचं नाही. आपण नंतर पूर्ण ब्लाऊज हे समोरचा भाग तयार झाल्यावर आपण आर्महोल टक्स द्यायचा आहे, जेव्हा आपण बाही जोडू तेव्हा. तर आता इथे मी आधी 1.5 इंचाच्या 2 पट्ट्या काढल्या आहे 2 भागासाठी आणि इथे खालच्या साईडला कमरेला जोडून घेत आहे. आता याला सुद्धा आपल्याला एक दाब टीप देऊन घ्यायची आहे. इथे धागा पण घडी घडी निघते. आता याला आपल्याला खालच्या साईडला डबल फोल्ड करून इथे पण 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची आहे, कारण याला पण आपण हात शिलाई करणार आहे. हात शिलाई केल्यानं थोडीशी फिनिशिंग छान दिसते. तर आता हे बघा व्यवस्थित आलेलं आहे आपलं. आता इथे आपल्याला आयपट्टी लावायची आहे, तर हे बघा या पद्धतीने लावून घ्यायची आयपट्टी. इथे मी जो गळ्याचा भाग निघलेला आहे तो डबलमध्ये इथे वापरत आहे. तर या पद्धतीने आता गळ्याच्या साईडला आपल्याला थोडंसं आतमध्ये घ्यायचं आहे, जेणेकरून जो आपला गळा अधिक जास्त पसरणार तर तो कमी पसरणार आहे, म्हणजे जास्त असा ओढला जाणार नाही साईडने. तर गळ्याच्या साईडला थोडंसं आपल्याला आतमध्ये घ्यायची आहे शिलाई पट्टी जोडते वेळी. आता हे बघा, जे फोल्ड पट्टी आहे ती अशी ओपन करून आपल्याला ठेवून घ्यायची आहे. आता इथे धागा तेवढा घडी घडी निघत आहे की बस. हे बघा, आता जे एक्स्ट्राचा आहे ते इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता सेम पद्धतीने मी दुसरा भाग तयार करून घेते. त्या अगोदर इथे तुम्हाला आता शोल्डर आपले जे आर्महोल आहे ते कसे कट करायचे आहे मी सांगते. ते बघा, आता हे शोल्डर तयार जोडून घेत आहे मी इथे. आता समोरच्या आर्महोलचा आपल्याला शेप द्यायचा होता, तर त्या अगोदर काय करायचं ते चेक करून घ्यायचं आहे. खालच्या साईडला जो आपला मागच्या साईडचा जो मधातला भाग आहे, म्हणजे सेंटर आहे दोन्हीचं, तिथे बरोबर ठेवून घ्यायचं आहे फिटिंगचं. आणि जे एक्स्ट्राचा निघन तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. निघन म्हणजे तो निघतोच, कारण की आपण समोरच्या भागाला शेप दिलेला नव्हता. तर हे बघा, या पद्धतीने हे एकदम छान शेप असा तयार होऊन जातो समोरच्या भागाला. आता सेम दुसरा भाग इथे मी तयार करत आहे. तर हे बघा, आता हे जोडून घेतले आहे मी 2 पार्ट फक्त. आता खालची पट्टी जोडण्या अगोदर इथे आपल्याला काय चेक करायचं आहे, अर्धा इंच साईडला सोडून द्यायचं आहे, कारण आपल्याला पट्टी जोडायची बाकी आहे. आणि जी आयपट्टी आहे आपल्याला तिथे आपल्याला हुक पट्टी लावायच्या अगोदर आणि खालची कमरपट्टी लावायच्या अगोदर इथे मोजून घ्यायचं आहे, कारण की नंतर काय होते मग कमी जास्त होते दोन्हीचं. त्यासाठी आपल्याला अगोदरच इथे मोजून घ्यायचं आहे दोन्ही भाग. आणि नंतर काय होते कमी जास्त होते आणि आपण वरच्या साईडला मग खालच्या साईडने पट्टी जोडल्यावर किंवा साध्या ब्लाऊजला क्रॉस पट्टी जोडल्यावर खालच्या साईडने तर काही करता येत नाही. मग वरून आपण काय करतो, गळा लहान मोठा झाला तर वरूनच कट करून देतो. त्यामुळे काय होते, शोल्डर आपले एक साईडचे कधी कधी उतरते, कारण की लूज पडतो एक साईडनं. तर आता हे बघा, इथे दोन्ही भाग बरोबर आलेले आहे. आता मी इथे हुकपट्टी लावून घेणार आहे. तर आता हे गळ्याचाच अस्तरचा जे भाग निघला होता त्याला इथे डबलमध्येच आहे बघा पट्टी. तर सेम पद्धतीने आपल्याला जशी आयपट्टी लावली होती तशीच आपल्याला लावून घ्यायची आहे. आता गळ्याच्या साईडला मी सांगितलं तुम्हाला इथे थोडंसं आतमध्ये घ्यायचं आहे. आता वरून एक दाब टीप देऊन घ्यायची आपल्याला.
आणि पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे. आता धागे वगैरे घडी निघतात बाहेर, ते आपल्याला कट करून घ्यायचे आहे. धाग्यानं काय होते, फिनिशिंग चांगले दिसत नाही आपले धागे वगैरे राहिले तर. आता बघा, हे व्यवस्थित आपले दोन्ही भाग तयार झालेले आहे. आता इथे या भागाचं पण शोल्डर जोडून घ्यायचं आहे आपल्याला. आणि शोल्डर जोडल्याच्या नंतर आर्महोलचा शेप द्यायचा आहे आपल्याला समोरच्या. तो शेप द्यायचा विसरायचं नाही, नाहीतर पूर्ण ब्लाऊज बिघडून जाईल. समोरच्या भागामध्ये पूर्ण झोल येऊन जाईल. ते बघा, शोल्डर जोडले. आता दोन्ही भाग आपल्या फिटिंगच्या साईडने बरोबर मोजून घ्यायचे आहे सेंटरवर ठेवून. आणि खालच्या साईडचं जे आहे, मागच्या पाठीमागचा भाग जे आर्महोल, तिथून आपल्याला एवढं आपलं जेवढं आहे तेवढं मोजून घ्यायचं आहे राऊंड. तिथे एक पहिले शिलाई मारून घ्यायची आपल्याला या पद्धतीने. आणि जे एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बघा, या प्रकारे असा छान आपला समोरच्या भागाचा शेप तयार होतो. ते इथे थोडंसं आर्महोलमध्ये इथे थोडंसं लूज वाटत आहे, तर मी इथे शिलाई मारून घेतली त्याला. आता पायपिंग करायची आहे आपल्याला. तर पायपिंगसाठी जो आपला मेन कपडा आहे त्याला आपला असं तिरकसमध्ये ठेवून पट्ट्या कट करायच्या आहे. तर हे बघा, इथे 1.25 इंचाची पट्ट्या कट करत आहे मी. तर या प्रकारे अशा तिरकस पट्ट्या आपल्याला कट करायच्या आहे पायपिंगसाठी. आता आपल्याला ह्या जोडून घ्यायच्या. आता याचे भाग कमी जास्त आहेत, तर कशा प्रकारे जोडायचं आहे ते बघा. असं सरळ आडवं ठेवून घ्यायचं आहे आपल्याला आणि असं क्रॉसमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे. आपले क्रॉस पट्टी तयार होते बघा. आता साईडनं थोडंसं कमी जास्त झालं ते आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे. आता हे बघा, आपल्याला पूर्ण एक लांब पट्टी तयार करायची आहे सर्व पट्ट्या जोडून. आता पायपिंगसाठी काय करायचं आहे, डबलमध्ये करायची आहे ती पट्टी. आणि समोरच्या भागाला अशी खालच्या साईडने आपल्याला फोल्ड करायची आहे. त्याने काय होते, फिनिशिंग चांगली येते पायपिंगची. आणि हे जे आपल्या मशीनचं फूट आहे ते 1 फूट जास्त, आपलं 1 फावडी तेवढं अंतर शिलाईमध्ये घ्यायचं आहे. म्हणजे 1/2 इंचाचं अंतर शिलाईमध्ये घ्यायचं आहे. खालचा भाग बिलकुल ओढायचा नाही. पायपिंगचा जो कपडा आहे तो आपल्याला ओढून घ्यायचा आहे. आणि जो गळ्याचा आहे खालचा कपडा म्हणजे ब्लाऊजचा, तो बिलकुल ओढून घ्यायचा नाही आहे. तो एकदम व्यवस्थित ठेवून घ्यायचा आदर, जसा हलक्या हाताने. आणि वरचा जो कपडा आहे तो ओढत आपल्याला पूर्ण पट्टी जोडून घ्यायची आहे या पद्धतीने. आता शोल्डरचे जे जोडलेले भाग आहे आपले, ते दोन्ही मागच्या साईडने करून घ्यायचे आपल्याला. फिनिशिंगसाठी ह्या गोष्टी थोड्या लक्षात ठेवाव्या लागतात. कधी ती एक समोरचं मागच्या साईडला जाते आणि एक समोरच्या साईडला जाते. आता बघा, इथे सेम तसंच केलं आहे मी. पट्टी फोल्ड केली आहे खालच्या साईडला. आता इथे जसं एक्स्ट्राचा कपडा जिथे जॉईंट असतात आपले, तिथे एक्स्ट्राचा कपडा तोच तो इथे कट करून घ्यायचा आहे. आता आपला कपडा ओपन करायचा आहे आणि खालचं जे शिलाईचं मार्जिन आहे ते आपल्याला आतमध्ये दाबून वरच्या साईडला व्यवस्थित ओढून असा पायपिंग तयार झाली पाहिजे आपली गोट. वरच्या हातानं आपल्याला ओढून घ्यायचं आहे आणि एकदम काटावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, बरोबर मधात, गोटच्या मधात. हे बघा, तर या प्रकारे आपला पायपिंग पूर्ण तयार करून घ्यायची आहे आपल्याला. सेम पद्धतीने आपल्याला व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे कपडा. तर हे बघा, इथे पूर्ण आपले पायपिंग तयार झालेली आहे. तो कपडा सॉफ्ट होता, तर पायपिंग पण छान आलेली आहे व्यवस्थित. हे बघा, एकदम चांगला गोट आलेला आहे. आता कुठं जॉईंटवर वगैरे थोडंसं होऊ शकते कमी जास्त, पण याचा छान आलेला आहे. आता मी तुम्हाला बाही लावून दाखवते. तर हे बघा, आपल्याला बाही लावता वेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे क्रॉस मार्किंग केलेलं आहे आपण, ते समोरच्या भागाला आलं पाहिजे. कारण की आपण ते समोरच्या भागाला शेप दिलेला आहे, म्हणून मार्किंग करून ठेवलं आहे. आता बाही जोडते वेळी काय करायचं, मधातूनच जोडून घ्यायची सेंटरला, जेणेकरून साईडनं कमी बी झालं जास्त बी झालं तर साईडने कपडा निघून जाईल. तर त्यासाठी काय करायचं, कधी पण सेंटरमधूनच जोडून घ्यायची बाही.
आता हे बघा इथे बाईचा कपडा थोडासा जास्तच आहे तर दोन्ही साईडला निघून आलं. एकदम हलक्या हातानं बाही आपल्याला जोडून घ्यायची आहे. कोणताच भाग ओढून घ्यायचा नाही. ओढला तर आपल्या झोल पडणार, कारण हे पूर्ण क्रॉसमध्ये तयार होतं. तर इथे काय होतं, ओढला तर तिथे झोल तयार होणार आहे, त्यासाठी ओढून घ्यायचं नाही बिलकुल. तर आता हे बघा बाही जोडून झाली आपली बरोबर एकदम. आता सरळ बाजूनेच आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे कवर शिलाईसाठी. ते बघा इथे कपडा व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. आता फिटिंगच्या साईडचं जे खालचा भाग आहे आपला कमरेचा पाठीमागचा भागाचं सेंटर घेऊन बरोबर दोन्ही भाग जोडून घ्यायचे आपल्याला. आता हे बघा समोरच्या भागाचा थोडासा कपडा जास्त आहे तर तो साईडने निघून जाणार आहे, जेणेकरून फिटिंग्स करता वेळी आपल्याला एकदम सरळ शिलाई भेटून जाईल याने. आता आपल्याला उलटं करून घ्यायचा आहे कपडा पूर्ण. हे बघा एकदम व्यवस्थित शिलाई आलेली आहे. आता वरून आपल्याला एक काठोकाठ शिलाई द्यायची आहे. एकदम कपडे बरोबर दोन्ही खालचा वरचा भाग काढून घ्यायचा आहे ओढून, आणि एकदम काठोकाठ शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि नंतर आता आपल्याला फिटिंगसाठी माप टाकायचा आहे. तर ते इथे बाहीचा जो दंडगेर आहे तो इथे 5 इंच आहे. छातीचा चौथा भाग 8.5 इंच. हे बघा जे आपला आर्महोल राऊंड आहे तो इथे 7.5 इंच आलेला आहे तयार. आता हे जे सेंटर आहे आपलं तिथूनच आपल्याला घ्यायचं आहे. बघा दोन्ही भागाचे सेंटर तिथून 7 इंच आणि वरी एक लाईन, कारण की त्यांचं जे कमरेचा भाग आहे तो 28.5 इंच वरी आहे. तर आपल्याला काय करायचं, 7 इंच वरी एक लाईन घ्यायची आहे. आता इथे मी थोडं एक शिलाई मारून घेतली आणि साईडने अधिक एक शिलाई मारून घेतली आहे. हे बघा आता याला धागा संपला इथे, म्हणून साईडने अधिक 2-2 मारून घ्यायचे आहे आपल्याला. 4-4 शिलाई मारून घ्यायच्या आहे. ते बघा शिलाई एकदम व्यवस्थित सरळ आलेली आहे. आता मी हा भाग तयार करून घेते. तर हे बघा आता इथे संध्याकाळ झाली, थोडंसं अंधार पडला आहे, कारण की आता लवकरच अंधार पडून जातो. त्यामुळे काय झालं आहे इथे थोडासा उजेड कमी झाला आहे. तर आता मी इथे दुसरी पण बाही जोडून घेतलेली आहे बघा. तर या प्रकारे हे ब्लाऊज पूर्ण तयार झालं आहे. तर आता याला मागून गळ्याला पोटली बटन लावायचे आहे. तर ते काही मी व्हिडिओमध्ये घेतलं नाही, कारण की खूप मोठा व्हिडिओ होतो. जर तुम्हाला आवडला असेल हा ब्लाऊजची स्टिचिंग तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.